हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द मेन्यू ब्लॉग. तर आज मला पिल्लूला घेऊन कुठेतरी जायचं होतं. त्यासाठी आम्ही रेडी झालो होतो. कुठे जायचं ते मी पुढे सांगतेच. पण त्या अगोदर आम्हाला सकाळी सकाळी छानपैकी मालिश करावी लागते, अंघोळी घालावी लागते आणि एकटीनं करणं हे सगळं खूप कठीण जातं. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची, कारण एवढी छोटी होती. तिला अंघोळ घालणं म्हणजे खरं तर कॉम्प्लिकेटेड वाटायचं मला, भीती पण वाटायची. पण ते म्हणतात ना, परिस्थिती आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवते. त्याप्रमाणे मी खंबीर होऊन ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि पिल्लूला अंघोळ कशी घालायची हे पण शिकून घेतलं. अंघोळ घातली पिल्लूला मस्तपैकी असं रॅप करून तिला झोपून दिला अर्धा तास. ती झोपली तोवर माझी बाकीची कामं केली, नाश्ता करून घेतला आणि आवरायला घेतलं. केस विंचरते तर काय कळतं की एवढे केस जातात माझे. आय नो आता बरेच जण म्हणतील की ब्रेस्ट फीडिंग करते म्हटल्यानंतर केस जातातच. पण हे जरा प्रमाणाच्या बाहेरच आहे आणि असं जर चालत राहिलं तर मी एक दिवस थकली होते की काय अशीच भीती वाटते. बाय द वे ते सगळं झालं, आवरून घेतलं मी पटकन आणि त्यानंतर पिल्लूला पण छानपैकी ड्रेस घातला, रेडी केलं आणि तिला घेऊन निघाले होते मी हॉस्पिटल व्हिजिटला. आज तिची पेडियाट्रिशियनकडे व्हिजिट होती. त्यासाठी आम्ही दोघी पण निघालो. चला पुन्हा भेटूयात एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.